झी 24 तास एक पाऊल पुढे. या चित्रपटाच्या शूटिंगला जाण्याच्या आधी म्हणजे हे कथानक ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला प्रत्येकाला एक चिठ्ठी आली होती आणि त्या चिठ्ठीमुळे तुम्ही लोक त्या ठिकाणी गेला होतात. ट्रॅप कुणी केलं नक्की? लीनाने केलेलं असेल, मात्र आमच्या टीमचा प्रत्येकाला चिठ्ठी आली ते वेगळंच, आम्हाला प्रत्येकाला चेक आले आणि आम्हाला तिकडे बोलवण्यात आलं त्या बेटावर. चला हा चेक घेऊन या. की प्रोड्युसरने चेक दिला, ते आमच्याकडे चेक आले, आम्ही बघितले एकदम असं आणि डायरेक्ट बेटावर. बरं, आता आणखीन एक ट्रॅप आहे जो आमच्याकडून आहे. यावेळेला काही चिठ्ठ्या आहेत माझ्याकडे, त्या तुम्हाला प्रत्येकाला निवडायच्या. लीना, तुमची चिठ्ठी नाहीये त्याच्यात, त्यामुळे तुम्ही वाचलेले आहात. प्रत्येकाने एक चिठ्ठी निवडायची. वाचलेल्या आहेत म्हणजे ह्या वाचल्या आहेत की ह्यांनी वाचलेल्या आहेत? वाचायच्या आधीच त्या वाचल्या आहेत. वा वा वा. एकच घ्यायची ना? एकच. आता बघायचं का? हो, पण प्रत्येकाने आपापली चिठ्ठी आपणच वाचा. ती सवय आहे मला. हा सस्पेन्स काय आहे थोड्याच वेळात तुमच्या समोर येणार आहे. सुरुवात कोणापासून करूया? मधुरा, कुणाचं नाव आहे त्या चिठ्ठीत? सांगायचं का? हो, खरं मग सांगा. सस्पेन्स त्यानंतर आहे. हा रहस्यपट करत असताना अंकुशची काही रहस्य निश्चितच उलगडली असतील. कुठली लक्षात येते यावेळेला? की अंकुश चांगला अभिनेता आहे, चांगला परफॉर्मर आहे, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अनेक वर्ष आता मी गेली काही वर्ष तो दिग्दर्शक म्हणून काम करतोय आणि या फिल्मच्या दरम्यान मला असं लक्षात आलं की दिग्दर्शक म्हणून त्याने कायम त्याचा एक अभ्यास चालू असतो आणि सतत त्याचं सगळीकडे लक्ष असतं. तर मला असं वाटतं की हा त्याच्यातला गुण आहे आणि तो वृद्धिंगत होतोय. यतीन, काय दडलंय तुमच्या चिठ्ठीत? मधुराचं नाव आहे. मधुरा प्रेग्नंट आहे. अंकुशकडे आपण आधी जाऊया. मग आता सस्पेन्स काय नाही राहिलं. 2 चिठ्ठ्या म्हणजे त्याच्याकडे नाही, स्वतःची पण रहस्य उलगडावी लागू शकते. याच्याकडे संजय आहे. संजय बाबत सस्पेन्स. मधुरा माझ्याकडे. हा एक आणखी सस्पेन्स. मधुरा लिहिलंय की नाही? तुझं कसं? कुठली भाषा? तुझी भाषा कुठली? स्पॅनिश भाषा? संजय बाबत काय रहस्य उलगडलं? संजय रहस्य उलगडण्यासारखं नाहीच. संजय म्हणजे खुली किताब आहे ऑलवेज. त्याचं कधी असं हे नसतं, आतमध्ये एक बाहेर एक कधी नसतं. तो 24 तास तसाच असतो आणि यापूर्वी पण तसाच आहे आणि यापुढे पण तसाच आहे. माझा उशीची रात आहे. दिस नाईट आवर्स नाईट. आणि आता आपण कुठलं रहस्य उघडणार आहात? आलेलं आहे. कुणीतरी आपल्या सगळ्यांना सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो. तुम यकीन नहीं करोगे तो वो यतीन है. यतीम है. यतीमचं आता रहस्य काय सांगायचं, कारण आम्ही इतकी वर्ष कामं केली त्यामुळे पूर्ण माहिती आहे. फक्त आता मला माहिती नाही ते काय झालं. आम्ही अलिबागला जेव्हा शूटिंग करत होतो, काही आलं की हा खायचा. त्या वेळेत त्याला भस्म्या झाला होता की काय, ते नवीन रहस्य मला कळलं. आपल्याला सगळ्यांनी इथे का बोलवलं याचं कारण शोधायला पाहिजे. बरं, जाता आपले जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांनी चित्रपट बघावा असं तुम्ही जी ती भाषा शिकलेला आहात ना, त्यात कसं सांगणार? आद्र वाचताना आद्र वाजता एस्त्रा पारे अशा एका बेटावर. त्याच्यापैकीच काही निघाली ती मंडळी ना ओळख हरवलेला. मला काहीच कळलेलं नाही. तुम्हाला कळलं असेल तर निश्चितच मला पण ते कळवा. मात्र नक्कीच आता सिनेमागृहापर्यंत जा, त्या ठिकाणी हा चित्रपट कसा आहे ते पहा आणि त्यानंतर हे सगळे भेटलात तर याच भाषेमध्ये त्यांना देखील शुभेच्छा द्या, त्यांना देखील आपल्या प्रतिक्रिया कळवा. जाता आता अंकुशला काय सांगायचं? झी 24 तासला आमच्या सगळ्या शुभेच्छा. झी 24 तास एक पाऊल पुढे.